राहुल गांधी परतवाडामध्ये आहेत. ते ग्राउंडसुद्धा मी बुक केलं होतं, पण हाय प्रोफाईल नेता जर कोणी आला हाय सिक्युरिटीमध्ये तर त्याच्या सिक्युरिटीप्रमाणे ते ग्राउंड त्यांना द्यावं लागतं. आम्ही कोणत्याही प्रकारचा वाद न घालता काँग्रेसला ते ग्राउंड उपलब्ध करून दिलं, नाहीतर आम्हीसुद्धा असे नौटंकी छोटे मोठे विरोध आंदोलन पब्लिसिटी आम्हालाही मिळाली असती, पण आम्ही त्यात पडलो नाही. आम्हाला वाटतं लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने लढलं पाहिजे, संविधानाचा सन्मान केला पाहिजे आणि आपल्याला जो अधिकार दिला आहे मतदानाचा तर आपण प्रामाणिकपणे जनतेसाठी काम केलं पाहिजे. 2 दिवस आधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सभा होती, ते सुद्धा मी बुक केलं होतं आणि ते सुद्धा शरद पवारांच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आणि उद्धव ठाकरेंच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून. त्यात आम्ही 1 मिनिटात आमची परवानगी रद्द केली. आम्ही त्याचा बबल केला नाही, आम्ही त्याचं भांडवल केलं नाही. भांडवल करणं आणि भांडवलातून सस्ती प्रसिद्धी मिळवणं हे पूर्णपणे आता बच्चू कडूंचा धंदा झालेला आहे. जनतेसाठी काय केलं बच्चू कडूंनी कितीही नौटंकी केली तरी अमरावतीची जनता त्यांना जाणते. महाराष्ट्रात ते सुप्रसिद्ध आहेत नौटंकी करण्यात, त्यात काही वाद नाही. लोकांमध्ये जाऊन लोकांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. दादागिरी करण्यापेक्षा, काही लोकांना मारण्यापेक्षा मला धमक्या देणं हे सगळं जनता पाहत आहे. या जिल्ह्यात 2 मंत्री होते, एक बच्चू कडू आणि एक यशोमती ठाकूर. यांच्या काळात त्या ठिकाणी दंगे झाले, मंदिर तोडण्यात आली, दुकान जाळण्यात आलं, पण एकही चक्कर मुख्यमंत्र्यांनी मारली नाही. जेव्हा हिंदूंवर अत्याचार झाले तेव्हा या दोन्ही मंत्र्यांनी तोंडाला टाळं लावलं होतं, एक शब्दही बोलले नाहीत. ज्यांनी 33 मेच्या सरकारमध्ये दंगल घडवली, ज्यांनी हिंदूंना वाऱ्यावर सोडून विशिष्ट जातीला सपोर्ट केला, ते स्वतः मंत्री होते. त्यांना मला प्रश्न आहे की एक दिवसही दंगलमध्ये एखाद्या हिंदूच्या घरी गेले का? दंगल जेव्हा घडली तेव्हा गेले काय? अरे ते तर उमेश कोल्हे हत्याकांड देशामध्ये गाजलं, त्या ठिकाणी बच्चू कडू एक दिवस गेले असाल तर मी माझं राजकारण सोडून देऊ. कधी ते गेले नाही, कधी विचारपूसही केले नाही. अरे जो व्यक्ती फक्त बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया या सिद्धांतावर बच्चू कडू चालते आणि जे त्याचे जे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात जे वेगळे आहे हे जनतेने सगळं ओळखून आहे. ज्यांनी 100 एकर जागा मध्ये परतवाडा चांदूर बाजार रोडवर 100 एकरमध्ये त्याचं फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी त्यांनी दालमीच्या नावावर मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून सबसिडी घेऊन दालमिली बंद झाली आणि सबसिडी खाऊन बसला. त्याचप्रमाणे कोयल्याचा प्रोजेक्ट टाकला, त्याच्यावर सबसिडी गेली, तेही खाऊन बसला. आणि ज्या ज्या गावामध्ये बच्चू कडूच्या प्रॉपर्टी आहे, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये त्याचा परिवार आहे, तो मी नंतर सांगेन. हे कडूचं असं आहे, त्याला आरोप करणे जिबीला हाड नसते आणि हाड नसल्यामुळं ते जीभ फक्त वलवल करावं लागते, ओठ हलवा लागते. रात्रंदिवस 5 वर्ष या शरीरामधून घाम काढून गोरगरिबांना मी मदत करतो. शेतकरी आहे, शेतमजूर आहे, अपंग आहे, अंध आहे, मतिमंद आहे, कोणाचं लग्न आहे, कोणाचं शिक्षण आहे, बिमारी आहे, प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याचं काम हा रवी राणा करते. गोरगरिबांची दिवाळी रवी राणा साजरी करते. आज अनेकांच्या संकटामध्ये रवी राणा त्या ठिकाणी सोबत राहते. बच्चू कडूंनी स्वतःच्या खिशामध्ये हात टाकून 1 रुपया वाटला दाखवा. अरे आज बच्चू कडूची संपत्ती एका साईडला ठेवा, रवी राणाची एका साईडला ठेवा. जर माझी संपत्ती त्यापेक्षा जास्त असेल तर मी राजकारण सोडून देईन. आज त्याचे खायचे दात वेगळे आहे, दाखवायचे दात वेगळे आहे. मी माझ्या पगाराचा सुद्धा पैसे गरिबांमध्ये वाटतो, गोरगरिबांना न्यायासाठी देतो. मी कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचं करप्शन करत नाही. 1 करप्शन सिद्ध करून दाखवा, नाही तर बच्चू कडूचे 50 करप्शन मी सिद्ध करणार आहे. जे माझ्याजवळ आजही त्याचे पुरावे आहे, त्याचे जिल्ह्यातल्या प्रॉपर्टीचे पुरावे आहे. पण मला त्याच्यावर राजकारण करायचं नाही आहे. मला जनतेच्या हिताचं राजकारण करायचं आहे, जनतेच्या विकासाचं राजकारण करायचं आहे. पाळापाडीचं राजकारणामध्ये विश्वास ठेवत नाही. म्हणून जनता बच्चू कडूंनी किती विचार केला असेल की नवनीत राणाला पाळायचं, पण बच्चू कडूला मी सांगतो, जिथपर्यंत अमरावतीची जनता नवनीत राणा रवी राणासोबत आहे तिथपर्यंत आमच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही. या जिल्ह्यामध्ये 2 मंत्री होते, एक बच्चूभाऊ कडू आणि यशोमतीताई ठाकूर. त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी दंगे झाले, हिंदूंच्या घरावर पथराव झाला, घरामध्ये अनेक लोक घुसले, मंदिरं तोडण्यात आले, त्या ठिकाणी दुकानं चालण्यात आले, पण एकही चक्कर मुख्यमंत्र्यांनी मारला नाही. किंवा हिंदूवर जेव्हा जेव्हा अत्याचार झाले तेव्हा हे दोन्ही मंत्र्यांनी तोंडाला लॉक लावलं होतं, एक शब्दही बोलले नाही. उमेश हत्याकांड जेव्हा हिंदू विचाराचे उमेश कोल्हे होते, हिंदू विचाराचे असताना त्यांनी हिंदू पोस्ट व्हायरल केल्यानंतर जेव्हा त्यांची भर चौकात हत्या झाली
तर 1 महिन्यापर्यंत बच्चू कडू आणि यशोमतीताईंनी तोंडातून एक शब्द काढला नाही, त्यांच्या घरी भेट दिली नाही, साधं त्यांना विचारलं नाही आणि रॉबरीच्या दिशेने तो तपास करण्यासंदर्भात पोलिसांना निर्देश दिले. पोलिसांनी रॉबरीच्या दिशेने तपास सुरू केला. 1 महिन्यामध्ये फाईल बंद करण्याच्या एंडपर्यंत आले होते. तेव्हा देशाचे गृहमंत्री अमित शहाजींना आम्ही भेटलो. नवनीत राणा स्वतः भेटल्या आणि सांगितलं की हे रॉबरी नाही आहे, हे हिंदू विचाराचे उमेश कोल्हे असल्यामुळे त्यांची हत्या झालेली आहे. तेव्हा NIAची टीम आदरणीय अमित शहाजींनी पाठवली आणि 8 दिवसामध्ये 10 ते 12 गुन्हेगार विशिष्ट जातीचे त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांनी कबुली केली की हिंदू विचाराचे असल्यामध्ये हिंदू पोस्ट व्हायरल केल्यामुळं आम्ही त्यांची हत्या केलेली आहे. श्री गोपाल राठी जे डॉक्टर होते अमरावतीचे, त्यांचासुद्धा हत्याचा कट होता. पण त्यावेळेस जर देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी NIAची टीम पाठवली नसती, NIAच्या माध्यमातून चौकशी झाली नसती, तर उमेश कोल्हेची हत्या तर रॉबरीमध्ये फाईल बंद केली असती उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून, यशोमतीताईंच्या सांगण्यावरून आणि बच्चू कडूंच्या सांगण्यावरून. पण त्याचबरोबर या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचं काम देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी केलेलं आहे. आणि मला असं वाटते की आज डॉक्टर श्री गोपाल राठीचा जीव जो वाचला आहे तो देशाचे गृहमंत्री अमित शहाजींच्या माध्यमातून वाचलेला आहे. NIAच्या टीमने कारवाई केल्यामुळं त्या लोकांना खऱ्या आरोपाला पकडण्यात आलं. म्हणून आज कोल्हे परिवार हा अमित शहांचं स्वागत करणार आहे आणि स्वतः त्यांना म्हणणार आहे की जर आम्हाला खरा कोणी न्याय दिला असेल तर देशाचे गृहमंत्री अमित शहाजीने दिलेला आहे. आणि त्या काळामध्ये सगळ्यांनी पाहिलं, एक शब्द बच्चू कडू बोलले नाही, एक शब्द यशोमतीताई बोलली नाही. का की विशिष्ट जातीचे मतं कमी झाले असते, विशिष्ट जातीच्या मतावर इफेक्ट झाला असता. पण एखाद्या हिंदूचा भरचौकात मर्डर होते, त्याची मुंडी छाटल्या जाते, त्याची हत्या केली जाते, त्याच्यावर हे लोक बोलत नाही. आणि त्या पिरियडमध्ये उद्धव ठाकरे CM होते.